Hello student, subject General Science, Standard 7th. Student, today we are going to see our chapter number 11, that is a cell structure and microorganism, page number 71. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 11व्या प्रकरणाला पाठाला सुरुवात करणार आहोत. सेल स्ट्रक्चर म्हणजे पेशी रचना आणि सूक्ष्मजीव, सूक्ष्म असे असणारे सजीव. आता या व्हिडिओमध्ये आज आपण काय काय पाहणार आहोत ते आधी बघूया. सेल्स म्हणजे काय? अर्थातच सगळ्यात मायन्यूट पार्ट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, तो म्हणजे सेल्स. याची साईज, सेल ऑर्गनल्स, त्याच पद्धतीने सेल्सचे टाईप्स. आता मुळात सेल्स म्हणजे काय बघा बाळांनो. सेल इज अ फंडामेंटल स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. This is a primary characteristics of all living organism that we having a cells inside our body. सजीवांचं प्रमुख लक्षण म्हणजेच काय? पेशी. या पेशींनाच सेल्स असं म्हणतात. हे एक फंडामेंटल, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे की जे सतत कार्यरत असतं सजीव पेशींमध्ये. मग सजीव म्हणजे अर्थातच फक्त प्राणी नाही, वनस्पतींचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. आता या सेलमध्ये याची रचना पाहताना एक सिंपल फ्लो चार्ट आपण पाहूया की कशा पद्धतीने सेलचा असू शकतो ते. बघा, आता इथे मी तुम्हाला एक शब्दांपासून अगदी पुस्तक तयार होतं त्याची रचना कशी होते याच्यावरून आपण सेल्सची माहिती घेऊया. For example, an alphabets or letters combines together to form a word. When the many words comes together with a meaningful sentence, and such a sentences when come together they form a paragraph. Such a various paragraphs comes together and form a chapters, and such a chapters when they are combined together and they form a बुक. अक्षरांपासून पुस्तक निर्मितीपर्यंत असं बुकचं स्ट्रक्चर आपण फ्लो चार्टने पाहिलं. त्याच पद्धतीने मानवी शरीरामध्ये असणारे सेल्सपासून मानवी पूर्ण शरीर कशा पद्धतीने फ्लो चार्टमध्ये दाखवता येईल ते आता आपण पाहूया. फॉर ॲन एक्झाम्पल, लेट्स सी हिअर. देर आर ऑर्गनायझेशनल लेवल ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑल्सो. फॉर एक्झाम्पल, when cells are come together they form a tissues. When tissues comes together they form a organ, and such organs comes together to form a organ system, and these organ system are located inside the organism, that is our body. विविध प्रकारच्या इंद्रिय संस्थांचं एकत्रीकरण करूनच मानवी शरीर किंवा सजीव शरीर निर्मिती होते. आता याचा शोध किंवा याची पूर्व माहिती आपल्याला कुठून प्राप्त झाली ते आता आपण पाहूया. अ ग्रेट सायंटिस्ट इन 1665. बघा, हे जे सेल्स आपले स्ट्रक्चरल आहेत, फंक्शनल आहेत, सगळ्या लिव्हिंग थिंग्समध्ये काम करतात आणि ते वेगवेगळे कॅरी आऊट करतात विशिष्ट प्रोसेस. अन्न ग्रहण करण्यापासून अन्न पचनापर्यंतची वेगवेगळ्या प्रोसेस ही त्याच टप्प्यामध्ये पार पाडली जाते. अर्थातच दिलेलं काम प्रत्येक इंद्रिय, प्रत्येक अवयव, प्रत्येक टिश्यू आणि प्रत्येक सेल कार्यरत करत असतो. अन्नपचनाचं काम उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ते पोटामध्ये होतं, जठरामध्ये होतं, ते श्वसन नलिकेमध्ये किंवा हृदयामध्ये होणार नाही. अर्थातच वेगवेगळे ऑर्गन्स त्यांनी दिलेलं नेमून काम जे दिलेलं आहे किंवा ज्याची रचना बनलेली आहे त्या पद्धतीने कार्यरत असतात. आता इन 1665 अ सायंटिस्ट रॉबर्ट हुक ऑब्झर्व अ थिन सेक्शन ऑफ अ कॉर्क अंडर अ मायक्रोस्कोप. 1665मध्ये सायंटिस्ट आहेत रॉबर्ट हुक यांनी मायक्रोस्कोपमधून एक थिन अगदी त्या काळी असणाऱ्या मायक्रोस्कोपमध्ये त्यांनी काहीचा भाग पाहिला सेल्सचा. इन दिस सेक्शन द सॉ हेक्झॉगोनल कॉम्पोनंट्स लाईक
दोज ऑफ अ बीहाईव्ह. बीहाईव्ह दिसतंय बाळांनो इथे. बीहाईव्ह म्हणजेच मधाचं पोळं ज्या पद्धतीने चिकटलेलं असतं, त्याचे सेल्स असतात, तसं काहीसं त्यांना अशा मायक्रोस्कोपमधून बघितल्यानंतर दिसला. रॉबर्ट हुक नेम दोज कंपार्टमेंट्स सेल्स. दिस टर्म इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड सेला, विच मीन्स अ स्मॉल रूम. लहान अशी खोली, लहान खण, लहान असा भाग, म्हणूनच त्याला सेला म्हटलं गेलं लॅटिन भाषेमध्ये, आणि त्याचंच नाव सेल्स पडलं. आता सेल्स आर एक्स्ट्रीमली मायन्यूट इन साईज. Micrometer and nanometer are the units of use to measuring their size. बघा, आपण सेंटीमीटर, किलोमीटर, मीटर, लिटर हे ऐकलं असतील की नाही. आता यामध्ये मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर, मिलीमीटरचा सुद्धा अंशतः भाग, एवढे मायन्यूट असे सेल्स असतात. आता एवढ्या लहान असणारे आकारमान आपण आपल्या सहजतया उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो का रे? नाही पाहू शकत की नाही. मग हे सेल्स बघण्यासाठी कशाची आवश्यकता लागली सायंटिस्टला पुढे? मायक्रोस्कोपची. बघा इथे दिसतंय चित्रामध्ये. द कंपाऊंड मायक्रोस्कोप इज यूज फॉर द ऑब्झर्विंग द सेल्स. आता हे मायन्यूट असणारे सेल्स बघण्यासाठी मायक्रोस्कोपची गरज लागली. अन ऑब्जेक्ट ऑन अ ग्लास स्लाइड मॅग्निफाईड मेनी टाइम्स बाय द लेन्सेस ऑफ दीज मायक्रोस्कोप. आणि अशा मायक्रोस्कोपमध्ये हजारो पटीने मॅग्निफाईंग म्हणजेच अगदी आपण म्हणू शकतो बारकातल्या बारकाईने हे सेल्स पाहिले जाऊ शकतात. आता सेलची साईज याच्यामध्ये बरंचसं व्हेरिएशन आहे, कारण त्यांच्या शेप्सनुसार. फॉर एक्झाम्पल, हेअर आर गिवन सम शेप्स ऑफ दी सेल्स. Spirogyra, amoeba, a fat cell, red blood cell, an egg cell, the nervous cells, bone cells, muscle cells, surface cells, and the sperms. Various cells having various size according to their types. सेल्स जरी मायन्यूट असले तरी ते ज्या रचनेमध्ये, ज्या ऑर्गन्समध्ये सामावलेले आहेत, तशी त्यांचे आकारमान बदललेलं दिसून येतं. अशा पद्धतीने वेरियस सेल्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये दिसून येतात. सेल्स आर मेनी डिफरंट शेप्स. फॉर एक्झाम्पल, सर्क्युलर, कॉलमिनार, स्पायरल, ओव्हल, रेक्टँग्युलर एक्सेट्रा. अगदी भूमितीमध्ये किंवा आपण आपल्या गणित उदाहरणांमध्ये जसे आपण आकार बघतो, काहीशा तशाच आकारांमध्ये विविध वर्तुळाकार, गोलाकार, स्पायरल म्हणजे असे असणारे गुंडाळ्यासारखे आकार, अगदी छोटे छोटे गोलाकार, असे वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आपल्याला बघायला मिळतात त्यांच्या आकारानुसार. Each cell contains various components of carrying out the life processes of living organism. These components are called organelles. बघा, एखाद्या चेंडूप्रमाणे रचना असेल तर त्याच्यामध्ये असणारे असे छोटे छोटे भाग यालाच ऑर्गनल्स असं म्हटलं गेलं आहे, कारण सेलमध्ये बरेचसे कंपोनेंट्स असतात आणि ते लाईफ प्रोसेस असतात ते कॅरी आउट करतात. These organelles are studied in detail with the help of electronic microscope, which is magnifying images up to 2 × 10⁹ म्हणजे 2 बिलियन टाइम्स ऑफ देअर ॲक्च्युअल साईज. मूळ साईजपासून एवढ्या पटीने मॅग्निफाईंग करून ते आपल्याला दिसू शकतात. म्हणजे विचार करावा नो, हे सेल्स किती मायन्यूट आहेत, आपल्या उघड्या डोळ्याने आपण बघू शकत नाही एवढे ते मायन्यूट आहेत. त्यांना बघण्यासाठी किती पटीने त्यांचा आकारमान वाढवावा लागतो, तर 2 बिलियन म्हणजेच 2 × 10⁹ टाइम्स त्यांना मॅग्निफाईंग करावं लागतं. आता सेल्स जसं सांगितलं मी की ते लिव्हिंग थिंग्सचं एक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणू शकतो. मग या सेल्सचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक म्हणजे ॲनिमल सेल्स अँड प्लांट सेल्स. द बेसिक डिफरन्स बिटवीन द ॲनिमल अँड प्लांट सेल दॅट इज अ सेल वॉल. ही प्लांट सेल दिसते तुम्हाला, काहीशा फुटबॉलच्या हेक्झॅगोनल शेप टाईप दिसते. ही असणारी हेक्झॅगोनल टाईप असणारी प्लांट सेल, याच्यामध्ये सेल वॉल, बघा इथे मी डॉट करून दाखवते, सेल वॉल हे जे दिसते ग्रीन ग्रीन कलरचा,
भिंत म्हणूया आपण एका प्रकारे. ही भिंतच सेल वॉल म्हणतात याला, जी 6च्या 6 बाजूने षटकोनामध्ये असणाऱ्या अशा आकारामध्ये आहे. ही मानवी शरीराच्या ॲनिमल सेल्समध्ये नसते. आणि काय बरं फरक आहे? एक म्हणजे सायटोप्लाझम. मनुष्य हिरव्या रंगाचे दिसतात का रे? मनुष्य स्वतःचे अन्न स्वतः बनवतात का? ऑटोट्रॉपिक आहेत का? नाही. वी आर डिपेंडिंग ऑन दी अदर ॲनिमल अँड दी प्लांट्स. इट मीन्स वी आर द हेटेरोट्रॉपिक. हाऊ प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड. आपण फोटोसिंथेसिस या क्रियेमध्ये शिकलो आहोत. त्यामध्ये जिथे सायटोप्लाझम, क्लोरोफिल्स नावाचे काही घटक आहेत की ज्यामुळे मनुष्य या घटकांच्या अभावामुळे स्वतःचं अन्न स्वतःच्या शरीरामध्ये बनवू शकत नाही. आणि याच गोष्टींचा प्रेझेन्स असल्यामुळे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. याला सायटोप्लाझम आणि क्लोरोप्लास्ट नावाचे जे घटक आहेत की हे जे घटक ॲनिमल सेल्समध्ये बघायला मिळत नाहीत. पुढे आपण बघूया की सेल वॉल, क्लोरोप्लास्ट, सायटोप्लाझम या घटकांव्यतिरिक्त असे काही घटक आहेत का की जे ॲनिमल आणि प्लांट सेल्सच्या डिफरन्समध्ये असतात. फर्स्ट आहे सेल वॉल. The cell wall is the outermost covering of a cell. It presents only in a plant cell. बघा, सेल्सच्या स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलं तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आहे सेल वॉल. आणि हे फक्त आउटरमोस्ट कवरिंग आहे जे प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतं. हे जे ग्रीन डार्क ग्रीन कलरचं जसं आपण स्केचपेनने एखादी आउटलाईन द्यावी चित्राला त्या पद्धतीने. नेक्स्ट आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. द प्लाझ्मा मेम्ब्रेन also called the cell present around the nucleus is called kind of a covering that is extremely delicate and flexible. It is also outermost covering of animal cells. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन हा भाग ॲनिमल सेल्समध्ये सुद्धा बघायला मिळतो की जो अगदी नाजूक भाग आहे, सेल्सच्या अराउंड असतो असा. सायटोप्लाझम. सी नेक्स्ट पार्ट आहे सेल्सचा सायटोप्लाझम. द लिक्विड पार्ट इन द सेल प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड सायटोप्लाझम. इट ऑक्युपाइज द स्पेस बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियस. Cell organelles are scattered in the cytoplasm. न्यूक्लियस म्हणजे केंद्रकाच्या आजूबाजूला असणारा हा भाग आहे बघा, इथे मी डॉटने दाखवते. हा सर्व भाग एकत्रितरित्या मिळून सायटोप्लाझम तयार होतो. सायटोप्लाझम कुठे असतो बाळांनो? न्यूक्लियस म्हणजे केंद्रकाच्या आजूबाजूला, केंद्रकाच्या बाजूने असतं असं सेल्समध्ये प्रेझेंट असणारा हा घटक आहे सायटोप्लाझम. आता या सायटोप्लाझममध्ये विविध अशा द्रव्य पदार्थांचा समावेश असतो. लिक्विड पार्ट दॅट इज इन्क्लुडेड इन द सेल्स अँड द पार्ट ऑफ अ सायटोप्लाझम. पुढे सेल्सचा चौथा मेन पार्ट आहे तो म्हणजे सेल ऑर्गनल्स. दीज द मेनली इन्क्लूड द न्यूक्लियस, एंडोप्लास्मिक रेटिक्युलम, Golgi bodies, lysosomes, mitochondria, olcus, plastids, etc. Plant cell contains chloroplast also. सेल ऑर्गनल्समध्ये या सगळ्या घटकांचा एकत्रितरित्या समावेश बघायला मिळतो. हा एकत्रित असणारा समावेश सेल्स मेम्ब्रेन तयार करतात. आता हे न्यूक्लियस म्हणजे काय बघा, एखाद्या जसं गाडीमध्ये ब्रेक कंट्रोल करतात की सगळं नियंत्रण ठेवलं जातं, मानवी शरीरामध्ये मेंदू नियंत्रण ठेवतो, तर या सेल्समध्ये कोणतरी नियंत्रण करणारं असणार की नाही. मग हेच म्हणजेच न्यूक्लियस जे कंट्रोल करतात सेल्सचं फंक्शन. एंडोप्लास्मिक रेटिक्युलम म्हणजेच काय? विच मेक्स द नेसेसरी चेंजेस इन द प्रोटीन्स बाय द रायबोझोम्स अँड सेंड इट टू द गोल्गी बॉडीज. काही चेंजेस असतील बघा, इथे बाजूला मोठ्या अशा आकृतीमध्ये पण दाखवलेलं आहे. रायबोझोम्समध्ये सेल्समध्ये काही चेंजेस असतील तर ते बदल करून गोल्गी बॉडीजमध्ये तात्काळ पाठवण्याचं काम हे एंडोप्लास्मिक रेटिक्युलम करत असतात.
आता या एंडोप्लास्मिक रेटिक्युलम नंतर जर हे सगळं पुढे गॉल्गी बॉडीजला पाठवलेलं आहे, तर हे गॉल्गी बॉडीज म्हणजेच काय आपण बघूया आता. बघा, गॉल्गी बॉडीज आर मेड ऑफ अ सेव्हरल फ्लॅट सॅक्स. सपाट अशा, पोकळ अशा, थरावर थर असणारे एखादी आपण फोल्ड केलेली पिशवी कशी असते त्या पद्धतीने हे गॉल्गी बॉडीज असतात. विथ हॅविंग द प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ अ प्रोटीन. सेल्समध्ये निर्माण होणारं प्रोटीन हे विविध पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करण्याकरता या गॉल्गी बॉडीजचा ह्या ज्या फोल्ड्स आहेत, जे असे एकावर एक थर आहेत, या फोल्ड्सच्या माध्यमातून, या सॅकच्या माध्यमातून केलं जातं. आता पुढे आहे ते म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. ॲज अ मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस द एनर्जी, दे आर कॉल्ड द पॉवर हाऊस ऑफ द सेल. म्हणजे सगळ्यात मोठा सेल जर मिळत असेल, जर कुठे आपल्याला एनर्जी मिळत असेल, तर ती म्हणजे या पॉवर हाऊसमधून. या पॉवर हाऊसलाच काय म्हटलं गेलं आहे? मायटोकॉन्ड्रिया. पुढे आहे वॉक्युल्स. वॉक्युल्स विथ द हेल्प ऑफ थ्रू द वेस्ट प्रोडक्ट ऑफ द सेल्स. आता सजीवांमधला हा भाग आहे, अर्थात जिथे या सगळ्या गोष्टी घडतात, अगदी एनर्जी मिळवण्यापासून पासआउट करण्यापर्यंत प्रोटीन मॅनेजमेंट होतं, त्याच ठिकाणी एक्सक्रिशनची प्रोसेस या सेल्समध्ये होते आणि ती होते ते म्हणजे वोल्कॅनसपासून. आता होक्युल्स हा भाग आहे की जो ॲनिमल सेल्समध्ये डॉट डॉटने दाखवला जातो, छोट्या छोट्यामध्ये. वेअर ॲज देअर इज ओनली वन लार्ज ओक्युल्स इन द प्लांट सेल. प्लांट सेलमध्ये एकच मोठ्या प्रमाणामध्ये वोक्युल्स आपल्याला दिसून येतं. बघा, इथे उजव्या बाजूच्या असणाऱ्या डायग्राममध्ये दाखवते. आणि हेच ॲनिमल सेल्समध्ये छोट्या छोट्या डॉट डॉटने आपल्याला दिसून येतं. विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने सेल्स म्हणजे काय, सेल्सचे टाईप्स आणि त्याच पद्धतीने ॲनिमल आणि प्लांट सेल्सची रचना आपण पाहिली. आता मुख्यत्वे करून या दोघांमधला डिफरन्स काय आहे तो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ तासिकेला पाहणार आहोत. आजच्या शिकवलेल्या भागावरती आधारित PDF पाठवली जाईल. त्या PDF मध्ये असणाऱ्या मुद्द्यांचं लेखन तुम्ही करायचं आहे. आज आपण इथे थांबूया. थँक्यू.